मी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हिमायतनगर वामनराव पाटील वडगावकर। मी एमएससीबी मध्ये गेल्या 3-4 महिन्यापासून पाहतो बऱ्याच शेतकऱ्याचे काम अडकलेले दिसले आणि काल एका शेतकऱ्याच्या वावरामध्ये विहिरीचं खोदकाम केलं आणि असा असणारा पैशावाला असलेल्या शेतकऱ्याला एका रात्रातच बिना कागदपत्राची डीपी उभी करून त्याचं असं असणारं त्या विहिरीतलं पाणी काढणं चालू झालं। मला त्या एमएससीबीच्या कर्मचारी लोकांना आणि वरिष्ठांना एक विनंती आहे, आपण जे कोणी असे चुकीचे कामं करत असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची हकालपट्टी करावं व केलेल्या डीपीचं काम याची खोलवर जाऊन चौकशी करून त्याच्यावरही कारवाई करावी। आणि गावात वीज बिला बाबतीमध्ये काय? वीज बिला बाबतीमध्ये आमचे एकगरीचे डुकरे साहेब त्यांनी गेल्या 3 महिन्याखाली 40,000 रुपये का लाईनमॅनला दिलेत। त्याच्यासोबत इंजिनियर हे आपले राम चव्हाण साहेब ते पण होते, त्यांचा 8-10 लोकांचा स्टॉप होता। ते पैसे 40,000 रुपये घेऊन आज 3 महिने झालं। तुम्ही म्हणशाले काय कुठल्या उद्योजकाचं मीटर आहे का? उद्योजकाचं नाही किंवा कुठल्या दुकानचं नाही, तर ते मीटर आहे यांच्या स्वतःच्या राहत्या घरचं घरगुती मीटर चालू करण्यासाठी त्यांनी 40,000 रुपये देऊन गेल्या 3 महिन्यापासून ते मीटरही चालू केलं नाही आणि यांनी ते पैसे घेऊन बिलही भरले नाही। आज हे सगळे शेतकरी लोक आले असता मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे म्हणले, दादा असं झालं, मी लगेच त्यांना सोबत घेऊन आलो। इथं असं असणार हे काळा बाजार पाहतात मी आपलं इथं अर्धनग्न उपोषण चालू केलं। मित्रांनो, आता काय पुढची काय मागणी आहे तुमची? या हिमायतनगर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी जे 33 ची लाईन शिफ्टिंग केलेली आहे बिना एस्टिमेटची, कमीवरती 8-10 डीपीएलचे तिथं कुठं एमएससीबीला नोंद नाही, असे बरेच काम आता त्या सगळ्या कामाची नोंद माझ्याकडे आहे। या सगळ्या कामाचा वाटविला त्याचं ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं काम न केल्यामुळे त्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी।